तुम्हाला 5-50 रुपयाचा महिन्याला फायदा होऊ राहिला ना, तुम्ही याच्यामध्ये थोडंसं प्रमाण वाढवा. असं हा, ज्या गाया तुमच्या मोठ्या त्यांना 100 ग्रॅम द्यायचे एखाद्या 100 ग्रॅम. आता इथून पुढे इथून माग कसं केलं आम्ही, धंदा वाचवायचा होता, आता धंदा सजवायचा. हा बरोबर. म्हणजे हा पण म्हटला पाहिजे जेसीबी खूप होता. हे खरं सांगतो मी, जेसीबीला स्पर्धा आहे, याला स्पर्धा नाही. हे 50 ग्रॅम झालं ना, असं 100 ग्रॅम दोन वेळेस चालायचं. मोठ्या गायांना ज्यांचं दूध समजा 15च्या पुढे त्यांना 100 ग्रॅम चालायचं, ज्यांचं दूध 15च्या खाली आहे त्यांना 75 ग्रॅम, म्हणजे एक फुल एक अर्धा. आणि ज्या गायांचं दूध 10 लिटरचं कमी आहे त्यांना एकच. मागे राम सर आले होते आणि राम सरांनी काही अजून चेंजेस वगैरे सुधारणा वगैरे सांगितलं त्या. सुधारणा सांगितलं होतं ना. मी मिल्क चार्जर पहिलं 50 ग्रॅमच चारायचो ना, ते म्हटले की थोडस वाढवा प्रमाण. त्यांनी 100 ग्रॅम चारायला सांगितलं होतं. त्यानुसार आता मी चारलं. मला त्यांच्या म्हणण्यानुसार बरंच गायीमध्ये म्हणजे चमक वगैरे वाढली नाही का. त्यावेळेस कसं गायांचे थोडे असे केस वगैरे हे दिसायचे ना, आता कशा एकदम प्लेन चटचटीत दिसतात. हा, एकदम मऊ अशा म्हणजे चमकदार दिसतात. राहिले ना तरी दूध तेवढंच देतात गाया. म्हणजे आता समजा 4-5 महिन्याची गाय झाली ना, तिची लेवल पण तशी टिकून राहते. मग पहिलं कसं व्हायचं, पहिलं म्हणजे गाभण राहिली का 2-3 महिने झाले का मग कमी दुधाची जी लेवल आहे ना, आता माझ्या गाई 6-7 महिन्याच्या गावांनी तरी पण तेवढंच दूध देतात अजूनपर्यंत. अच्छा, म्हणजे 7 महिन्याच्या गाभण आहे तरी पण तेवढंच दूध चालू आहे अजून सध्या. आता दूध पार 50 लिटर यायला पाहिजे होतं, आलं असतं, पण आता 100 चालू आहे. 100 म्हणजे 50 लिटर दूध वाढल्यासारखं आहे सर. म्हणजे ते 1500 रुपये. मग मला सांगा, तुमचं साधारणतः 10,000 रुपये तुमचं मिनिमम तुमचं 10,000 रुपये काय रे बचत झाली आहे. आणि फायदा म्हणजे भाकर राहणार गाय बंद झाली. आता समजा तुमची एक गाय भाकर राहिली महिन्याभर, म्हणजे किती तोटा आहे तुमचा? 15,000. एक महिना भाकर राहिली तर तुमच्या जर 4-5 गाया जर 3 महिने राहिले तर किती तोटा आहे तुमचा? करायचं एक गायचे 45,000 रुपयाचा महिन्याचा काय तुमचा तोटा. आणि हे 10,000 किती झाले? 55,000. मग मला सांगा, 55,000 रुपये महिन्याचा तोटा आहे. अगदी 7-8 महिन्यापर्यंत जर गाय रेग्युलर जर सर्रास दूध देत असेल तर नक्कीच दूध व्यवसाय कसा आहे? दूध व्यवसाय एकदम म्हणजे हे तसा फायद्यामध्ये. त्या टायमाला म्हणजे असं दूध कमी द्यायच्या, गायांची तब्येत व्यवस्थित नव्हती राहत, वारंवार ताप येणं आमकं असं म्हणजे आजार व्हायचे बा कधी असं. आणि मिल्क चार्जर वापरले आता तर मग आता आज काय परिस्थिती अशी? असं म्हणजे आजार वगैरे काहीच नाही. गायांच्या तब्येती दूध टिकून आहे आणि दुधाची क्वालिटी पण छान आहे. आजूबाजूच्या गोठ्यानं गाया विका असल्यामुळं त्यांना कसं खरकूत वगैरे येतं ना. अच्छा, बरं. आमच्या मित्राचा गोठा आहे, त्याच्यावर अख्खा जवळजवळ ना 7 गायी आहे ना, डायरेक्ट पूर्ण 300 लिटर दूध होतं. आज त्याचं 100 लिटर दूध जातं. अरे बापरे, भयानक परिस्थिती आहे. आणि आपल्या गोठ्यावरती काय परिस्थिती? आपल्या गोठ्यावरती आपण जसं मिल्क चार्जर वापरतो ना, गायला टेम्परेचर सुद्धा नाही, काहीच नाही. म्हणजे खरकूतच कुठं नामोनिशाणच नाही. नामोनिशाण. मी बहुतेक ठिकाणी ऐकतोय खरकूत आणि अक्षरशः काही लोकांची गायी गेल्या, आपल्याकडे तिचं नामोनिशाण सुद्धा नाही. म्हणजे हा लय मोठा प्लस पॉईंट आहे. म्हणजे जेव्हापासून सरांनी सुधारणा सांगितली, प्रमाण वाढवायला सांगितलं, बरोबर आहे का नाही? प्रमाण वाढवायला सांगितल्याच्या नंतर हा एक प्रॉब्लेम आपल्याला म्हणजे सॉल्व्ह झाल्यासारखा. मी सिव्हिल इंजिनियर आहे. बर, माझे वडील एक्सपायर झाल्यानंतर मी जबाबदारी तुमची माझ्यावर आल्यानंतर मी दोन्ही पण सांभाळतो. तो रिपीटचा ही मूळ समस्या. तुम्ही जनरली ज्यावेळेस अजून याच्यामध्ये आजाराच्या बाबतीत काय समस्या? आजाराच्या बाबतीत ना, म्हणजे पहिलं गायांना कसं कावीळ व्हायची, बरं, ताप यायचा नाही का, तसं म्हणजे गाया वीक पण व्हायच्या नाही का, म्हणजे असे पूर्ण कमजोर. कमजोर बरगडे पूर्ण जंताचा एक प्रॉब्लेम व्हायचा. गोचिडचं कसं काय? गोचिड पण आहे, प्रॉब्लेमच यायचा. प्रॉब्लेम. बरं, मग साधारणतः हे सगळ्या समस्या तुमच्या गोठ्यावर म्हणजे सगळ्याच गोठ्यावर? सगळ्याच गोठ्यावर. बरोबर. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, त्याच्यावर आपण सगळे प्रयोग करतो विषारी प्रयोग. तुमच्या रक्तामध्ये विष गेल्यावर शेवटी दूध कुठून उतरत आहे? रक्तातूनच. मग ते विष कुठं उतरणार? दुधामध्ये. मग ते दूध कसं लागतं? ते वास मारतं, खावा पण वाटत नाही, खाऊशी नाही, पावशी वाटत नाही, खाऊशी लई आमची गोष्ट. म्हणजे मग अशा प्रकारचं दूध विकायची पाळी शेतकऱ्यावर येते. आणि मग असं दूध विकल्यावरती तो त्याच्याकडे लक्ष्मी कशी केली? जेवढे तुम्ही 1.5 वर्ष कमवले तेवढे
तिला परत घालायचे आणि वरून 30,000 तोट्यात जाऊन ती काय करायची, विकायची. आणि अशी परिस्थिती आज वस्तू स्थिती आहे. हो म्हणून दूध व्यवसाय परवडत नाही. साधारणतः किती महिने झाले स्टार्ट करून तुम्हाला? आता आहे ना सर कम्प्लीट माझे पण 4-4.25 महिने तरी झाले. मम्मीला सहज म्हटलं जाऊ दे आपण देऊनच टाकू ही गाई, राहतच नाही. सहज आहे ना बसलो होतो एक दिवस युट्यूबला तुमच्या मिल्क चार्जरची ऍड आली. तुमचा व्हिडिओ मी बघितला फक्त. त्याच्यावर क्लिक केलं, तो व्हिडिओ ओपन झाला, बघितला. त्यात नेमकी तीच माहिती होती गाई राहत नाही. मी बरेच मेडिकल स्टोअर मध्ये विचारलं मला हे कुठं भेटेल नाही का. ते पूनम मेडिकल आहेत ना आमच्या तिथं, पूनम मेडिकल फ्लोरा टाउनशिप. मग त्यांना विचारलं, ते म्हणे मी अवेलेबल करून देऊ शकतो पण वेळ लागेल म्हणे. म्हटलं ठीक आहे मग द्या, मला किती दिवस लागू द्या पण मला द्या म्हटलं. नाही मग त्यांनी मला नाही 5 किलोची बकेट दिली सुरुवातीला. म्हणे गाय किती, गाय एवढे म्हणजे सध्या 5 किलो मी मागवतो, तुमचा रिझल्ट बघा त्यावर मला कळवा. बरोबर. मग मी हे चारलं, 2 बकेट चारल्या. हा सगळ्यांना मी कंटिन्यू चालू केलं. तुमचं जे मिनरल मिक्सचर वगैरे आवडत होतं, तुम्ही कॅल्शियम वगैरे काय देता ना काहीच द्यायचं नाही, फक्त एवढंच द्यायचं असं म्हटले का? असं म्हटलं. मग मी तसंच रिपीट केलं, सगळ्या गायांना दिलं. त्याच्यानंतर माझी गाई कम्प्लीट 21 दिवसांनी ती तिला हार्मोनल ट्रीटमेंट दिली का ती माझा आली आणि भरल्यानंतर गाई आता गाभून तिला वापरलं एवढं मला समजलं. पण तुमच्या त्याच गाईला प्रॉब्लेम होता, मी सगळ्यांना कशाला वापरलं मला हे नाही कळलं. मग दुधासाठी याच्यासाठी क्वालिटी शेण चांगलं पडतं, दुधाची क्वालिटी चांगली वाढते. काही गाया म्हणजे ना जनायला होत्या ना त्या वीक होत्या, तेव्हा गायांना ताकद पण येते. म्हणून मग मी सगळ्यांनाच कंटिन्यू मी त्यांना विचारलं, म्हणलं गाभण गायांना चाललं तर म्हणजे सगळ्यांना चारा म्हणजे काहीच प्रॉब्लेम. आम्ही काय वाटतं मिल्क चार्जर नाव आहे, मग गाभण गायला चाललं तर मग ते गाभण गायला दूध द्यायचं काय समजलं म्हटलं मिल्क चार्जर असं गैरसमज म्हणजे तसं. पण त्याच्या पुढे कॅटल नाव आहे ना इथे, कॅटल छोटं दिसतं ना, मिल्क मोठं दिसतं. बरोबर आहे. कॅटल म्हणजे सर्व प्रकारच्या जनावरांना तुम्ही देऊ शकता, सर्व प्रकार. जनरली मी पाहिलं जुने माणसं तर चिकित्सक राहते, भाऊ काय खर्च करतो एवढा मोठा. नाही आम्ही म्हणजे कसं लहानपणापासून तो व्यवसाय ना धंदा, वडिलांच्या घरी पण इकडं सासरी आल्यावर तेव्हापासून मग थोडीशी माहिती. राऊरी विद्यापीठाला गेलो होतो, तिथे पण थोडीशी माहिती भेटली. तुम्ही म्हणजे माहिती घ्यायला गेलो होती? गायांचं चांगलं पोहोचलं प्रदर्शनाला हीच गोष्ट मोठी ना. इंटरेस्ट म्हणजे सुरुवातीपासून आमचा दूध व्यवसायाची 25-26 वर्षापासून दूध व्यवसाय तुमचा. माझ्या जन्माच्या साली समजा हे एक नवीन औषध होतं, तुम्ही लगेच त्याच्या विश्वास ठेवला? विश्वास नाही ना सर. आता रिझल्ट बऱ्यापैकी तुम्ही ठेवला, तुम्ही नवीन तरुणी मला ते कळलं, पण तुम्ही कसं केलं? मग लगेच त्याच्यात फरक जाणवला ना, बदल दिसला ना. तुम्ही ऑब्झर्वेशन केलं? बदल दिसला. गायचं शेण अगोदर कसं होतं, दूध कसं होतं, गायची तब्येत कशी, काय काय बदल वाटला तुम्हाला? असं म्हणजे तब्येतीवर, दुधावर, शेणात म्हणजे असं हिरवगार घट्ट असं चिकटपणा आणि चिकन राहायचं असं. खुराक आणला, खुराकाची किंमत काय आहे असताना? 45 किलो 1350 रुपये. म्हणजे 45 रुपये, 45 किलो 1350 रुपये. म्हणजे काय किलो झालं ते? साधारणतः 20-25 रुपये. म्हणजे टाकताना 25 रुपये किलो आहे काय खुराक, आणि बाहेर आल्यावर काय 3 रुपये किलो आहे. 3 रुपये किलो. आणि मग त्याच्यावरच जास्त म्हणजे हे केलं. तुमचं जर 25 रुपयाची वस्तू 3 रुपयाची होत असेल तर तो कारखाना काय कामाचा? तो डूब घ्यायला ना कारखाना. तुम्ही 25 रुपयाची वस्तू टाकायची मशीन मध्ये आणि मशीन तुम्हाला 3 रुपयाची वस्तू देणार करून, हे असा धंदा काय कामाचा? मग त्यांनी तुम्हाला 25 रुपयाचं खाद्य दिल्यावर त्यांनी तुम्हाला 40 रुपयाचं दूध दिलं पाहिजे, बरोबर की नाही? म्हणजे त्या चाऱ्याचं दूध व्हायच्या ऐवजी शेणच होतं. किती मोठं नुकसान. इथं शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं. आणि थोडीशी चूक ही असती पण माणसाला ती कळत नाही, कारण आपण आता कसं आम्ही कमी शिकले असल्यामुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही ना. आणि मग पाठी मागून मग कसं मग भाऊ आपल्याला याचा चांगला रिझल्ट आहे, आपल्या दुधाची क्वालिटी चांगली, सगळ्या काही गोष्टी आणत जाऊ दे गेले पैसे तर पण मग त्याच्या पाठीमागे तेवढा फायदा पण.
समजा मिनरल मिक्सर तुम्हाला काय 100 आणि 150 रुपये मिळत होतं, हे डायरेक्ट 300 रुपये किलो, दुप्पट किंमत आहे. असं लोक तुलना कशी करतात, जेवढी अक्कल आहे तेवढीच तुलना करतात त्यांना फरक असतो. म्हणजे ते आपल्याला डोळ्यासमोर दिसतं ना तेवढंच लोक सत्य मानतात म्हणून लोक फसतात, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. तर इथं लोक तुलना याची काय, त्यांची अक्कल फक्त मिनरल मिक्सर पुढे चालते, मग ते त्याच्याबरोबर तुलना करतात. पण तुम्हाला वाटतं का पण mineral मग एवढंच जरी टाकलं समजा, हा. पण त्याच्यातून त्याचा किती फायदा आपल्याला किती भेटतो प्रकारचे याचा फायदे, विचार करते ना. हा. शेणात फायदा झाला, शेणात फायदा झाला, गायच्या तब्येतीत फायदा झाला, तब्येतीत दुधात फायदा. फायदा दुधात फायदा झाला, झाला. गोड लागतं, दुधाची क्वालिटी पण चांगली असते. आता 4 महिन्यापासून तुम्ही दूध खाताय ते हा. चाळीसचं. हा. तर तुमच्या घरामध्ये हेल्थ मध्ये तुम्हाला फरक जाणवला असेल ना, हा. तुमच्या स्वतःच्या सगळ्यांच्या हा. हा हा. तर बाबा तुमची स्किन असेल, हे मुलं पहिले खायला किती वापरतात, खातच नव्हतं, खातच नव्हता, पितच नव्हता. पितच नव्हतं, आता पितो. किती मोठं समाधान आहे. हा. शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच्या घरच्या कारखान्यातलं जर प्रोडक्शन खात खात नाही नाही, तर लोकांनी कसं खायचं ते, हा, असं. आणि आज तो खायला समाधान किती आहे. तुम्हाला फॅट मध्ये काय इम्प्रुव्हमेंट सांगा. फॅट आहे ना, माझी पहिली 3 झिरो लागायची हा. आणि 7 9 8 झिरो बरं. लागायची, अशी लागायची. आता माझी फॅट 4 1 आणि 8 6 लागते. म्हणजे गर्भधारणेच्या काळामध्ये गायीची जी शक्ती कमी होती, गर्भाची वाढ व्हायला जी शक्ती खर्च होती, ती खर्च हे पावडरीनं तिची भरून निघाली हा. आणि तिची लेवर तीच ती चालू कुठला- राहते. ही फार मोठी गोष्ट आहे. मग हम्म. म्हणजे दूध व्यवसायाला खरा जो तोटा होतो तो इथंच होतो की गाय गाभण राहिली, एक तर गाभण राहत नाही, आणि राहिली तर मग हे असं डायरेक्ट निम्म्याने कमी राहिली तर निम्म्याने कमी होते. हा लेवल तुटून जाते. 50 लिटर घालायचं तर 25 वर येतं. मग असं तुमचं तर मला सांगा, निम्म दूध जर तुटलं तर तुमचं ते काय भाव पडत दूध व्यवसाय. म्हणजे आता 3 5 8 5 ला आता दर कमी झाली, 31 रुपये आहे ना, तर मला 33 रुपयापर्यंत दर पडतो. म्हणजे 33 रुपये दर पडतो, आणि वरून खर्च तुमचा, खर्च पण कमी. डॉक्टर वाचला, फक्त काय झालं नव्हतं, डॉक्टर येतो असं. त्यांचा आजार वगैरे आला तर तुमच्या मेडिकल वाल्याचं पण कौतुक वाटतं, हो. कारण त्यांनी तुम्हाला पहिल्याच चक्करमध्ये सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये मिनरल वगैरे काही वापरू नका, कारण त्यांचा तो धंदा त्यांनी बंद केला, म्हणजे तो बुडतो ना त्यांचा बुडतो, धंदा, बरोबर. तरी पण त्यांनी त्याच्यावरती म्हणजे त्या कंट्रोल केलं, हो. लोभावरती. कारण मला नाही मिळाले पैसे ते चालेल, पण शेतकऱ्याचं भलं हो. होऊ दे, बरोबर आहे की नाही. पण त्याच्यामुळे आज त्याचं ग्राहक पण वाढले असतील ना. ग्राहक डेअरीवरती. डेअरीवर पण चर्चा होती ना. काय चर्चा होती? 1 2 मित्रांना माझी गाई गाभणच राहत नाही रे, बर. लय वेळा भरली पण हा, राहतच नाही, हा. काय करावं, विकून टाकावं काय. बर. मी म्हणतो अरे तिला एकदा मिल्क चार्जर देऊन बघ. बर. माझ्या गायांचा प्रॉब्लेम होता, अरे वा. सॉल्व्ह झाला. बर. आणि असं त्याला सांगतो नाही का. मग 1 2 जणांनी हा. वापरलं तिथं पण. बर. म्हणजे आता कुठं भेटेल म्हणून पूनम मेडिकलवर जा, तिथं भेटेल. अच्छा, अच्छा, अच्छा. गरीब सोनार आहे, तो बेंटेक्सचा व्यापार करतो का? नाही. तू सोनाच करतो. सोनं. बेंटेक्सच्या व्यापारामध्ये डायरेक्ट तुमच्या 2000 रुपये डायरेक्ट 5000 रुपये, म्हणजे डायरेक्ट 3000 रुपये नफा आहे, हा. बरोबर आहे. बरोबर. पण तरी सुद्धा सोन्यामध्ये नफा कमी. हा. 55,000चं सोनं जरी विकलं त्यांनी, 1 तोळा सोनं जरी विकलं तरी सोनारांनी, तर त्याला 2-4 हजार रुपये फायदा आहे. 2-4 हजार. 2-4 पण याला तेवढा नफा फक्त एकच सोन्याच्या दागिन्यावर आहे, सोन्याच्या. बेंटेक्सच्या. बेंटेक्स. मग तरी पण ते सोनार बेंटेक्स का नाही विकत? बरोबर. विचार करण्यासारखी गोष्ट आहे विचार ना. करण्यासारखी. हा, बरोबर. मग आपण शेतकऱ्यांनी जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे, हा. तर तुम्ही तुमच्या शेतात तुमच्या गायांना तुम्ही घाणेरडं दूध तयार करणार, त्यांचे आरोग्य खराब करणार, गायी तुम्ही शोषण करून ती मार्केटमध्ये खाटकाच्या लायकीची होऊन विकणार, विकणं. तुम्ही श्रीमंत कसे होणार? नाही. बरोबर. याला तुम्ही महाग आणि म्हणा. त्याला आपल्याला पाप आहे ना. म्हणजे आज आम्ही काय करतोय, गुटखा आहे ना 4000 रुपये किलो आहे, तो आम्हाला काय वाटतो स्वस्त, स्वस्त आहे. आणि खारी खोबरं 400 रुपये किलो, ते आम्हाला काय वाटतं महाग महाग. तसं हे खारी खोबरं आहे, दिसताना वाटतं महाग, महाग. बरोबर आहे ना. हा, बरोबर. पण तो गुटखा एवढा खायचा तो स्वस्त वाटतो, स्वस्त वाटतं. आणि ते विष आहे ना, विष. नशा आणतं तुम्हाला. तसं हे मिनरल मिक्सचर आहे, नशा आणतं, आणि हे विष येते. हे शेतकरी जर समजून नाही घेतला आणि पायाची वृत्ती बंद केली पाहिजे. ते त्यांना प्रमाण द्या. तुम्हाला मी त्याचं हे सांगतो, मापच आपण पहिली बॅग खोलली तुमची, तुम्ही म्हणता. बॅग खोलली मिक्सरची बॅग पहिल्यांदा खोलली. हा बघा, हे बघा चमचेच मी पहा हो, आहे. आहे. हा चमचा जो आहे ना, हा चमचा 50 ग्रॅमचा आहे. असं सपाट घेतलं ना तुम्ही, असं सपाट, हो. हे 50 ग्रॅमचे. 50 ग्रॅम. आणि असे ना 2 चमचे घ्यायचे. कोणत्या गायांना? मोठ्या दुधाच्या मोठ्या गाय. दुधाच्या गायांना 2 चमचे घ्यायचं. तुमचं दूध आणखीन 25 लिटर वाढेल.
हा 2 10 लिटरचं गॅरंटी वाढणार आणि फॅट बी तुमचं आहे ना 4.च्या आसपास येते ना लगेच 4.5च्या पुढे जाणार. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गाय चमकणार अजून चमकणार. तुम्हाला ते वाटते ना थोडंफार काहीच नाही राहणार. ते काय तुम्ही प्रमाण खूप कमी जाते तुमचं अंदाजे टाकतोय ना. नाही, म्हणूनच तुमच्या देणार आम्ही. तर याच्यामुळे कसं आहे तुम्ही खूप श्रद्धेने पहिले मनापासून आणि कंटिन्यू वापरत राहिले म्हणून तुम्हाला ते कळलं नाही. तुमचं गोठा आहे ना एवढं 4 महिन्यामध्ये शेजारी पाजारी डायरेक्ट चमकून गेले असं सगळे. असं आहे ते. कपडा आपण साडी तुम्ही घ्यायला जाते साडी 500 रुपयाला पण आहे, साडी 3000 रुपये पण आहे. तर 3000 रुपयाची साडी कशी राहते 4 बायाच्या कोण आणली का? कसं आहे ना तसं तुम्हाला वॉटेवर आले कोणी बी काय चालू रे असं विचारणार. दूध गेलं ना तुमचं तुम्हाला डेअरी विकायची गरज नाही. डायरेक्टली लावून टाकायचं. नाही आम्हाला स्टॉलच लावायचा आहे आता. असं पण कधी आधी हे चालायचं किती कसं माणूस काय पाहतो खर्च पाहतो पण आपल्याला किती मिळतं हे नाही पाहत. मग इथं आपलं गरीबी का बनणार होती आपली कारण आपल्याला फक्त येऊ द्या हा बरोबर. फक्त येऊ द्या. हा आणि माणूस प्राणी असा आहे किती असलं तर तो समाधानी. तसं नाही पण जो बिझनेसमॅन राहतो ना कुठलाही व्यवसाय की आता समजा हे तुम्ही मोठमोठी नाव आहे की रिलायन्स किंवा तो अंबानीचे मुकेश अंबानी बरोबर आहे ना. त्यांनी जेव्हा जिओ लॉन्च केलं ना तो नाही का मोबाईल जिओ जेव्हा लॉन्च केला त्यांनी तेव्हा 2.5 लाख कोटी रुपये त्यांनी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले. म्हणजे टॉवर हे सिस्टम सगळ्या गोष्टी मार्केटिंग सिस्टम म्हणजे सगळ्यांना त्यांना 2.5 लाख कोटी रुपये गुंतवावे लागले. मग त्यांना नफा 1.5 वर्ष 2 वर्ष चालू झाला. आपण फक्त काय करतो 350 रुपयाचे 1 किलो आणतो आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी रिझल्ट पाहिजे. नाही ना दुसऱ्या दिवशी कसं काय भेटेल? बरोबर आहे ना. मग जुने लोक म्हणते नाही का तूप खाल्ल्यावर लगेच रूप नाही रूप येत नाही. त्याला थोडा म्हणजे कालावधीच लागतो. तूप हे जगातलं सर्वश्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ. ते खाल्लं तरी लगेच रूप येत नाही आणि यांना हे बरडा खाऊन लगेच रूप पाहिजे. थोडस टाइम लागेल. इंतजार बडी चीज होती ना सब्र. श्रद्धा आणि सबर शिकवली साईबाबांनी आपल्याला. पण ती फक्त ते प्रदर्शन घ्या पुढे आमच्याकडे श्रद्धा आणि सबुरी आमच्यात नाही. तुम्ही सांगतो श्रद्धा आणि सबुरी जर ठेवली तर मिल्क चार्जर हे प्रत्येक शेतकऱ्याचा व्यवसायाचा उद्धार करेल. कंटिन्यू चालू केलं ना हा. त्यानंतर अवेलेबल झाले आणि शॉर्टेज आहे भेटूच नाही राहिलं. बर पूनम मेडिकल हा. म्हटलं मग एक काम करा त्यात 25 किलो येतं का म्हणे विचारावं लागेल. त्यांनी विचारलं ते म्हणे आहे अवेलेबल मागवायचं का त्यांनी फोन केला हो म्हणलं मागून टाका म्हणजे परत 3 वेळा आणि वरून 25 रुपये किलो मागं स्वस्त ना म्हणजे 650 रुपये 25 किलो वाचले तुमचे म्हणजे जो 2 किलो फ्री आला ना. 2 किलो फ्री आलं. खरंच सांगेन सगळ्यांनी वापरायला पाहिजे. जे अर्धवट वापरून बंद करते काही नाही खर्चाकडे बघितल्यावर तसं नाही. समजा तुम्ही गाय माझ्यावर येत नाही म्हणून वापरलं पण तुम्ही शेणाकडे दुर्लक्ष करता. तुम्ही गायची चमक वाढली त्याच्याकडे दुर्लक्ष करता. दुधाची क्वालिटी सुधारली त्याच्याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही डोक्यात फक्त काय भरेल माझं नाही आली माझं नाही आली. अरे पण तू बाकीचे चेंजेस बघ ना. आणि विकले असेल तुम्ही काय भाव विकले असेल एवढी बोलच विकली असेल 30-40 हजार रुपये बरोबर आहे की नाही. आता ती 1.5 लाखाची गाय आहे. अरे 1.5 लाखाची गाय 30,000 विकली असती. ती ना अक्षरशः म्हणजे मला विश्वास नव्हता बसत का हार्मोनल ट्रीटमेंट देऊन सुद्धा काही गाभण नाही राहिली. ती चौकशी राहिली. शिकलेल्या मुलाचा विश्वास बसत नाही. ते काय वाच ते काय याच्यामध्ये बरं पाहायला गेलो असं वाटतंय काय काहीतरी असं मला वाटतंय बघितलं झाड ना पाल्याचं. थोडं आयुर्वेदिक टाईप वाटतं. हा काय व्हायचं का पाहिलं कोंडा वाटतोय कशाचं तरी. म्हणजे जडीबुटी आहे त्या जडीबुटींमध्ये प्रचंड ताकद आहे आणि नुसती जडीबुटींची ताकद काहीच उपयोगाची नाही. त्याच्यावरती ऋषी मुनींनी संस्कार केलेले. आता आपण म्हणतोय बघा आता उदित आपल्या घरामध्ये बी अगरबत्तीची तयार होते इथे मंदिरांमध्ये बी तयार होते. साईबाबाची काम तो आपण त्या तेवढी स्थानाची पावित्र्य आहे ना त्या स्थानाची ती ऊर्जा आहे तिथे. तसं आहे आपण काय ताकद आहे म्हणतो त्याच्यामध्ये. ताकद आहे त्याच्यात. म्हणजे ह्याच्यामध्ये त्या ऋषी मुनींचे काय आहे ताकद. संस्कार आहे. ते संस्कार असल्यामुळे याच्यामध्ये काय निर्माण झाली. तूप पण असं जास्त भरपूर गोळा निघतो मोठा. पहिला असं छोटा निघायचा. तर गोळा मोठा आता निघतो मोठा निघायचा. त्याची काही किंमत नाही का तुम्ही याच्या पुढे.
आम्ही 4 टाइम पिळतोय तरी तिची तब्येत तशी काय ही कालोड ही पाहिजे. ही मागची बर ती असं लक्ष्मी जवळजवळ 23-24 लिटर दूध देते. काय बात करता पहिलं ही कालोल किती दूध देते 24 लिटर. 24 लिटर ए हॅलो ती कासपा ही कासपा लोक म्हणता नाही दूध सगळं काशेवर राहतं हा मी लोकांना सांगतो कास उलट आतमध्ये पाहिजे कास अशी लोंबलेली नको लोंबलेली नको. मी कितीतरी व्हिडिओ मध्ये सांगितलं आता तुम्ही काय म्हणता हिला 4 टाइम पिळता तुम्ही कोणीच विश्वास नाही ठेवणार नाहीच ठेवणार आता आम्ही आणि 2 वाजता पिळणार आहे तुम्हाला परत सांगते 75,000ची गाय घेतली होती यांनी बर आणि तिनं ती 25 लिटरची गॅरंटी होती ना हा, 25 तिनं आता लिटर. फक्त 10-15 लिटर दूध दिलं कधी गोष्ट आहे ही जाणल्यावर आता 2-3 महिन्यापूर्वीची बर हा मिल्क चार्जर वापरायचं अगोदर अगोदरची बर हा 3-4 महिन्याची आणि हा आणि मग ती दूध नाही देत तिनं दूधच नाही दिलं शेवटी ती 1.5-2 महिन्यात पार आली 5 लिटरवर बर शेवटी ती विकून टाकली म्हटलं अरे आपल्या घरच्या छोट्या छोट्या गाय आहेत त्या 20-25 लिटर दूध देते आणि ही एवढी मोठी गाय आपण सांभाळायची तू विकत घेतली मी नको म्हणत होते म्हणतो मग मी तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं तुला खूपच म्हणजे आजकालची दुनिया आहे दिखाव्याची दुनिया आहे दाखवायचं आहे आणि लय तब्येत गायला हा लय तब्येत या 2 गायांची एकच गाय हार्मोन्स मध्ये ना हार्मोन्स म्हणजे हार्मोन्स द्यायचे आणि फुफशी बनवायची आणि कास तुम्हाला सांगते बा, एवढी कास आणि दूध किती द्यायची 5 लिटर आणि आता हिची कास किती दिसते आता 4 या टाइम खरं पिळतो सर आम्ही. हा खरंच योग किती विशेष बघा हिची कास पा तुम्ही हिला आहे ना बरं का हिला तुम्ही इथे पातळशी येतो ना हिला तुम्ही 200 ग्राम 2-3 दिवस चाळा लगेच जागेवर क्लिअर होईल ही गाय तर आजारी झाली होती आणि परत एकदम डॉक्टर म्हणलं म्हणे विकून टाका विकून ती. टाका म्हणजे. वेळेवर म्हणे ती उठणारच आम्हाला नाही नाही विकायची उठणारच नाही हा, नाही. आणि मग हे चालू केलं आम्ही तिला आहे ना असे 2-2 खोंगे चारायचो हा. जाणल्यावरती अच्छा आणि मग तिची तब्येतच सावरली दुधाला ती 22 लिटर दूध देते पहा. नाही तुम्ही आता आहे ना तुम्ही हे ज्या गाय आहेत ना मोठ्या ते म्हणजे ज्या जास्त दुधाच्या त्यांना जास्त चाला म्हणजे ह्या गाय ना 100 ग्रॅम कंपल्सरी चालू करा सकाळी 100 संध्याकाळी हिला मात्र एक 2-4 दिवस आहे ना 200 तिला ग्रॅम जर तिच्या टायमाला पिळलं नाही ना डायरेक्ट खाली दूध अरे बापरे तुम्ही 200 ग्रॅम चारा 3 दिवस फक्त नंतर 100च ठेवा हिची तब्येत पण एकदम मस्त होऊन जाईल सगळ्यांचं शेम तुमचं असं मस्त घट्ट हा. चालेल नमस्कार तुमचं नाव आणि इथलं पत्ता सांगा माझं नाव विकास राजेंद्र मुक्काम पोस्ट गुलेवाडी तालुका. तुमचा जो संगमनेर तालुका आहे हा विशेष करून ऊस घास मका आणि दूध व्यवसाय दूध व्यवसाय. याच्यासाठी जास्त हो बरोबर. तर प्रसिद्ध आहे हो साधारणतः नगर जिल्ह्यामध्ये तुलनात्मक अभ्यास जर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये दूध व्यवसाय हा इथे केंद्रित आहे काही जे मोठमोठे संघ आहेत बरोबर. तर साधारणतः माझ्या हिशोबाने इथे 50 ते 60% लोकांची 70% शेतकऱ्यांची जी व्यवस्था आहे सगळी आर्थिक उलाढाल दूध व्यवसायावर सध्या दूध व्यवसायामध्ये तुमच्याकडे समस्या काय काय आहे? दूध व्यवसायामध्ये आता फॅट एसएनएफ लागत नाही कधी कधी. एक सरासरी प्रमाण काय म्हणजे किती फॅट लागतं सरासरी लोकांचं सरासरी ना 3-2 8-0 7-9 अशा प्रकारे सेंट लागतं अशा प्रकारे. म्हणजे जो 3.5 लागायला पाहिजे त्याच्या आतच आतच फॅट लागतं फॅट लागतं. आणि 8.5 लागायला पाहिजे असे निघतो त्याच्या खालीच लागतो खालीच लागतं. याचा प्रॉब्लेम काय होतो याच्यामुळे प्रॉब्लेम बाजार वगैरे पडत नाही व्यवस्थित. दूध रिजेक्ट होतं दूध रिजेक्ट होतं. त्याच्यानंतर अजून बाजार व्यवस्थित नाही बाजार व्यवस्थित. बरं मला एक सांगा एवढी एकच समस्या का अजूनही काही समस्या अजून म्हणजे काही गाया वगैरे काढून राहते तुम्ही नाही. पूर्ण वेळ करता व्यवसाय हो का पार्ट टाइम करता पार्ट टाइम तसं माझं रेसिपी पण आहे. अच्छा हा. तुम्ही तो व्यवसाय बघता मग हे कोण बघतो ऍक्च्युली सर मी सिव्हिल इंजिनियर आहे. बर माझे वडील एक्सपायर झाल्यानंतर मी जबाबदारी तुमच्या वाली माझ्यावर आल्यानंतर मी दोन्ही पण सांभाळतो. बर मग तुम्ही हा व्यवसाय वडलो पाहिजे मी वडिलांनी सुरू केला होता वडिलांनी मग आता कोण बघतोय त्याला? आता मी तुम्ही बघता आई आई पण बघता काय समस्या काय म्हणजे तुम्ही जाणत असेल ना का काय जनरली एक शेतकऱ्यांना काय काय व्यवसायामध्ये ह्या परिसरामध्ये सगळं एक गोट आहे समजा काय समस्या ते जास्त करून? समस्या म्हणजे असं ना सर का गाय वगैरे आपण कधी कधी लय वेळा भरावं लागतं. अच्छा माझ्यावर वेळेवर येत नाही माझ्यावर किंवा वेळेवर- भरली तरी राहत नाही वेळेवर येतात भरली तर राहत अच्छा माझ्यावर येतात पण राहत नाही ओके मग साधारणतः एक गाय किती वारी किती त्यावेळेस मी म्हणजे अगोदर माझं मिनपा वगैरे
त्याच्यानंतर आपलं बेस्टमिन गोल्ड वगैरे चालू होतं ना, त्यावेळेस 3-4 वेळेस मला बरोबर. तुम्ही जे वेगवेगळ्या कंपनीचे काय नाव घेतले समजा त्यांचं काय तुम्ही खुराक चालत असाल ना का पावडर मिनरल मिक्सर मिनरल मिक्सर चालत होते ओके. जे काही मिनरल मिक्सर तुम्ही चालत होते ते मिनरल मिक्सर चालू असताना ते गाय तुमच्या रिपीट 3 वेळा व्हायची. हो. तुमच्या गोठ्यामध्ये होतात का रिपीट? किती वेळा रिपीट होतो? किती गायांचं प्रमाण समजा गाया किती तुमच्याकडे? सगळ्या 10 पैकी समजा आता ज्या दुधावर आहे त्या किती आहे वयात आले सगळे ते रिपीट होण्याचं प्रमाण 10 पैकी किती गायांचं आहे? सध्या 2-3 गायांना तरी प्रॉब्लेम येतो त्यांचं म्हणणं आहे ना. तुम्ही किती काही काळजी घेतली तरी काही गायांना रिपीटचा प्रॉब्लेम येतोच. नाही ते काय असो समजा काय कारण अनेक असतील, खुराक असेल, चारा असेल, केमिकल असेल, काही पण असेल, परंतु रिपीटचा ही मूळ समस्या. तुम्ही जनरली ज्यावेळेस अजून याच्यामध्ये आजाराच्या बाबतीत काय काय समस्या? आजाराच्या बाबतीत ना म्हणजे पहिलं गायांना कसं कावीळ व्हायची, बरं ताप यायचा बरं. नाही का, तसं म्हणजे गाया वीक पण व्हायच्या नाही का, म्हणजे असे पूर्ण कमजोर कमजोर बरगड्या पूर्ण जंताचा एक प्रॉब्लेम व्हायचा. जंत ओके. गोचिडचं कसं काय गुचिड पण आहे प्रॉब्लेमच यायचा? प्रॉब्लेम बरं, मग साधारणतः हे सगळ्या समस्या तुमच्या गोठ्यावर आहे म्हणजे सगळ्याच गोठ्यावर आहे? सगळ्याच वाटेल बरोबर जनरली आहेत ते. तर साधारणतः याच्यामध्ये लोक याच्यावर उपचार करतात समजा काही पार अगदी ते इंजेक्शन देतात, काही ते धुवून काढतात, त्याच्यानंतर काही ते पावडरी लावतात. ते म्हणजे एवढे भयानक प्रयोग करून काही गायांचं प्रॉब्लेम समस्या सुटत नाही. शेवटी काय करतात शेवटी? आम्ही धुवून काढतो आणि पावडर लावतो त्याच्यात. जनरली बाकीच्या लोकांना समजा फार अशी झालं तर काय करतात? काही गुचिडाचं औषध कंट्रोलच नाही झाली तर मग काय करतात? सोय मारायचा सोय नव्हती बरोबर. रक्त म्हणजे मला काय म्हणायचं आहे त्याच्यावर आपण सगळे प्रयोग करतो विषारी प्रयोग. त्याच्या रक्तामध्ये विष गेल्यावर शेवटी दूध कुठून उतरत आहे? रक्तातूनच. मग ते विष कुठं उतरणार? दुधामध्ये. मग ते दूध कसं लागतं? ते कडू बेचव वास मारतं, खावा पण वाटत नाही, खाऊशी नाही, पावशी वाटत नाही, पावशी वाटत. खाऊशी लई लांबची गोष्ट आहे. म्हणजे मग अशा प्रकारचं दूध विकायची पाळी शेतकऱ्यावर येते आणि मग असं दूध विकल्यावरती तो त्याच्याकडे लक्ष्मी कशी काही नाही बरोबर खरं. हा समजा तुम्ही दुसऱ्याला विष चालता, मग ते काही दिवस लोक फसतील, नंतर ते विष कोणतरी रिजेक्ट करेलच ना. जो खाणार आहे तो तुम्हाला त्याचं अमृत कसं देईल? देणारच नाही ना. आता समजा तुम्ही एखादी गाय घेतली बाजारातून, ती 50,000 आणली, तुम्ही एकदा दूध काढलं, 1-2 वर्ष दूध काढलं आणि ती फार वीक झाली, ती माझ्यावरच येत नाही किंवा ती राहतच नाही, शेवटी तुम्ही काय करता? विकायला काढता. केवढा जाणार ती? तिची किंमत साधी कमीच येणार. हा बरोबर, केवढा जाणार ती गाय? जाणार 10-20,000. म्हणजे तुम्ही ती राहत नाही म्हणून परत 1-1.5 वर्ष सांभाळता. तो भाकड का तुमच्या अंगावर पडतो, तेवढा चारा खाती, तेवढं राहते तुमच्याकडं, औषध उपचाराला खर्च होतो. जेवढे तुम्ही 1.5 वर्ष कमवले तेवढे तिला परत घालायचे आणि वरून 30,000 तोट्यात जाऊन ती काय करायची? विकायची. आणि अशी परिस्थिती आज वस्तुस्थिती आहे. म्हणून दूध व्यवसाय परवडत नाही. तर मग दूध व्यवसाय केला, दुसरा व्यवसाय करायची काहीच गरज नाही. बरोबर आहे ना? तर तेच मला आज तुम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की साधारणतः किती महिने झाले स्टार्ट करून तुम्हाला? कम्प्लीट माझे 4-4.25 महिने तरी झाले. सुरुवात तुम्ही पहिले 1-2 गायांना केली की सगळ्याच गायांना? सगळ्यांनाच. म्हणजे माझ्या गावांना ना म्हणजे मी 4 वेळा भरले, राहतच नव्हत्या गाय. किती गायांचा प्रॉब्लेम होता? कडे या मधल्या 2, ती कडेची एक नाही, या कडेची. बर. हा 3 गायांना ना प्रॉब्लेम होता कंटिन्यू. 3 गायांना कंपल्सरी प्रॉब्लेम होता. बरं. मग डॉक्टर म्हणे, मग ती एक गाय तर तिला इंजेक्शन दिले म्हणे, किती वगैरे आपण चेक करून तिला हार्मोनल ट्रीटमेंट दिली, पण तरी सुद्धा काही राहिली नाही. ती इंजेक्शन देऊन सुद्धा राहिली नाही. मग त्यानंतर मी लय वैतागलो. मम्मीला सहज म्हटलं जाऊ दे आपण देऊनच टाकू ही गाय, राहतच नाही. सहज आहे ना बसलो होतो एक दिवस, युट्यूबला तुमच्या मिल्क चार्जरची ऍड आली. तुमचा व्हिडिओ मी बघितला फक्त, त्याच्यावर क्लिक केलं, तो व्हिडिओ ओपन झाला, बघितला, त्यात नेमकी तीच माहिती होती त्या गाई राहत नाही. मी बरेच मेडिकल स्टोअर मध्ये विचारलं, मला हे कुठं भेटेल नाही का. ते पूनम मेडिकल आहेत ना आमच्या तिथं, पूनम मेडिकल फ्लोरा टाउनशिप. मग त्यांना विचारलं, ते म्हणे मी अवेलेबल करून देऊ शकतो पण वेळ लागेल म्हणे. म्हटलं ठीक आहे, मग द्या, मला किती दिवस लागू द्या पण मला द्या म्हटलं. नाही मग त्यांनी मला 5 किलोची बकेट दिली. सुरुवातीला म्हणे गाय किती? गाय एवढे.
म्हणजे सध्या 5 किलो मी मागवतो. तुमचा रिझल्ट बघा, त्यावर मला कळवा कसं काय. बरोबर. मग मी हे चारलं, हा 2 बकेट चारल्या. त्या गाईलाच. हा त्या गायला त्या गाई- सगळ्या गायला. सगळ्यांना मी कंटिन्यू चालू केलं. बर तुमचं जे मिनरल मिक्सचर वगैरे आवडत होतं, तुम्ही कॅल्शियम वगैरे काय देता ना, ते काहीच द्यायचं नाही, फक्त एवढंच द्यायचं असं म्हटले का? असं अरे वा. म्हणलं. मग मी तसंच खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे. रिपीट केलं, सगळ्या गायांना दिलं. त्याच्यानंतर माझी गाई कम्प्लीट 21 दिवसांनी ती तिला हार्मोनल ट्रीटमेंट दिली हा. का, ती माधव आली. हा. आणि भरल्यानंतर गाई आता गाभून क्या 3 बात. महिन्यात. त्या बाबतीत म्हणजे तुमची जी समस्या होती हा. तुमची एका म्हणजे ऍप्लिकेशन मध्ये सध्या 1 बकेट गेली असेल ना पूर्ण. हो. म्हणजे एक साधारणतः महिनाभर चालू होतं का? महिनाभर चालू. महिनाभरात प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही. सॉल्व्ह झाला. आता किती महिन्याची गाभण आहे ती? आता ती चार 4 महिन्याची होईल. तेव्हापासून चालू आहे. तेव्हापासून चालू आहे. तिला वापरलं एवढं मला समजलं. मग तुमच्या त्याच गाईला प्रॉब्लेम होता, मी सगळ्यांना कशाला वापरलं मला हे नाही कळलं. नाही पण चांगलं असतं ना. मग दुधासाठी याच्यासाठी वगैरे. क्वालिटी शेण चांगलं पडत, आणि माझ्या दुधाची काही क्वालिटी गाया- चांगली वाढते. काही गाया म्हणजे ना जनायला होत्या ना, बरं. मग त्या वीक होत्या. बरं. तेव्हा नी गायांना ताकद पण येते. बरं. म्हणून मग मी सगळ्यांनाच कंटिन्यू, मी त्यांना विचारलं, म्हणलं गाभण गायांना चारलं तर म्हणे सगळ्यांना चारा म्हणे, काहीच प्रॉब्लेम. आम्ही काय वाटतं मिल्क चार्जर नाव आहे, हा. मग गाभण गायला चाललं तर मग ते गाभण गायला का दूध मला द्यायचं काहीच का? समजलं ना, म्हटलं मिल्क चार्जर असं गैरसमज होता. दुधाच्याच गायांना चारतात. म्हणजे तसं पण त्याच्या पुढे कॅटल नाव आहे ना इथे. हा, त्याच्यावर. ते कॅटल छोटं दिसतं ना, मिल्क मोठं दिसतं. बरोबर आहे. कॅटल म्हणजे सर्व प्रकारच्या जनावरांना तुम्ही देऊ शकता, सर्व प्रकारचे. ते काहीच म्हणजे ते मुळात दुधासाठी नाहीये, परंतु जसं चॉकलेट लहान बनवून दाखवावं लागतं आणि खा औषध असं मला तसं तसं. तिथे ते नाव ठेवलेलं आहे. शेण पण पातळ येत होतं ना ते हा. घट्ट आहे. एकदम असं घट्ट किती दिवसात तुम्हाला फरक समजला? 15 दिवसातच लगेच फरक जाणवला. जनरली मी पाहिलं जुने माणसं तर लय चिकित्सक राहते, भाऊ काय खर्च करतो एवढा मोठा नाही आम्ही म्हणजे कसं लहानपणापासून तो व्यवसाय आहे हा. ना, धंदा वडिलांच्या घरी पण बर. इकडं सासरी आल्यावर तेव्हापासून मग थोडीशी माहिती राऊरी विद्यापीठाला गेलो होतो, बापरे. तिथं पण थोडीशी माहिती भेटली. तुम्ही राव गाय- म्हणजे माहिती घ्यायला गेले होते. हा, हो. गायांचं मग मी तर चांगलं संगोपन, पोहोचेल. प्रदर्शन. प्रदर्शनाला तुम्हाला इंटरेस्ट संगोपन. हीच गोष्ट मोठी ना. हा इंटरेस्ट म्हणजे सुरुवातीपासून आमचा दूध व्यवसायाची 25-26 वर्षापासून दूध हा. व्यवसाय. तुमचा. माझ्या जन्माच्या साली पण नाही, मला कौतुक काय वाटतं की समजा जुने माणसं काय म्हणतात, आपलं चाललंय ते चांगलं आहे, कशाला खर्चात पडता, कशाला पैसे घालता नवीन. आणि आमच्याकडे एवढ्या गायींमध्ये ना म्हशी होत्या 2. बर. आम्ही गेल्या वर्षी 1 विकली आणि आता 1 विकली. बर. कारण कशामुळं, कारण आम्हाला दूध काढायला ती रगडत नाही. आता गायांना अच्छा. मशीन घेतलं. बर. आता कसं एवढ्या दिवस 30-35 वर्ष तो धंदा केल्यामुळं असं थकवा आल्यासारखं ते वाटतं. समजा हे एक नवीन औषध होतं, मग तुम्ही लगेच त्याच्या विश्वासात ठेवला. विश्वास कसं काय ठेवला? विश्वास नाही ना सर, आता रिझल्ट बऱ्यापैकी तुम्ही ठेवला, तुम्ही नवीन तरुणी मला ते कळलं, पण तुम्ही कसं काय ठेवला? मग लगेच त्याच्यात फरक बदल जाणवला दिसला? ना, बदल दिसला ना. तुम्ही ऑब्झर्वेशन केलं. हा बदल दिसला बुवा. गायचं शेण अगोदर कसं होतं, बर. दूध कसं होतं, बर. गायची तब्येत कशी काय काय होती. बदल वाटला तुम्हाला? असं म्हणजे तब्येतीवर, पहिला शेणात काय फरक पडला? दुधावर, शेणात म्हणजे असं हिरवगार घट्ट, हा. असं चिकन. चिकटपणा बर. आणि चिकन राहायचं असं सुटसुटीत. त्याच्या आणि पूर्वी वास कसं पण होतं? शेणाचा वास पूर्वी- नव्हता पूर्वी येत. कसं होतं? पूर्व असं म्हणजे थोडस असं खरबट चरबट. अपचन झालेलं. अपचन नंतर वास येत नाही आता. आणि तुमच्या खाद्याचे पोटात वास असे- नाहीत बिलकुल आता काही. खाद्याचे कणकण पण त्या शेणात यायचे, आता इथे नाही. अच्छा, म्हणजे ते तुमचं म्हणजे नुकसान ते होतं? बरोबर त्यांची पचनक्रिया होती तुमचं जर त्याच्यामुळे खाद्य जर समजा गायचं जर बाहेर आलं ते तुमचं नुकसान आहे ना. नुकसान आहे. मग तिचं पचन नाही होत. टाकताना त्याची किंमत किती आहे? टाकताना किंमत काय भरल्याची? समजा तुम्ही आणला खुराक आणला, खुराकाची किंमत काय आहे टाकताना? 45 पंचवीस. किलो 1350 रुपये. हा. म्हणजे 45 रुपये, 45 किलो 1350 रुपये. म्हणजे काय किलो झालं ते? साधारणतः 20-25 रुपये. हा. म्हणजे टाकताना 25 रुपये किलो आहे काय खुराक, आणि बाहेर आल्यावर काय आहे? 3 रुपये किलो आहे. 3 रुपये किलो आहे. शेण- आणि शेण- मग त्याच्यावरच जास्त म्हणजे हे केलं बुवा. तुमचं जर चांगली 25 जात रुपयाची राहिली. वस्तू जर 3 रुपयाची होत असेल तर तो कारखाना काय कामाचा? तो डूब घ्यायला जाणार ना कारखाना. तुम्ही 25 रुपयाची वस्तू टाकायची मशीन मध्ये आणि मशीन तुम्हाला 3 रुपयाची वस्तू देणार करून, हे असं धंदा काय कामाचा? हा, मग त्यांनी तुम्हाला 25 रुपयाचं खाद्य दिल्यावर त्यांनी तुम्हाला 40 रुपयाचं दूध दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. बरोबर की बरोबर नाही? आहे. म्हणजे त्या चाऱ्याचं दूध व्हायच्या ऐवजी शेणच होत होतं. शेणच होतं. म्हणजे किती मोठं नुकसान आहे. म्हणजे इथं शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं. आणि सगळ्यात थोडीशी महत्त्वाचं चूक सर, ही मला- असती, पण माणसाला ती कळत नाही. कारण आपण आता कसं आम्ही कमी शिकले असल्यामुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही ना. हा, ही जनता हा. पोहोचली तिथपर्यंत. हा, आणि म्हणजे- मग हा हा बोला, बोला. पाठीमागून मग कसं मग हा भाऊ आपल्याला याचा चांगला रिझल्ट आहे, आपल्या दुधाची क्वालिटी चांगली, सगळ्या काही गोष्टी आणत जाऊ दे गेले पैसे तर, पण मग त्याच्या पाठीमागे तेवढा फायदा पण फायदा होतो. पण आहे. समजा मिनरल मिक्सर तुम्हाला काय 100 आणि 150 रुपये मिळत होतं, हे डायरेक्ट 300 रुपये किलो, दुप्पट किंमत आहे. असं लोक तुलना कशी करतात? जेवढी अक्कल आहे तेवढीच तुलना करतात. हा. त्यांना बा- शिक्षणाचा फरक असतो. हा, म्हणजे
ते आपल्याला डोळ्यासमोर दिसतं ना तेवढंच लोक सत्य मानतात म्हणून लोक फसतात. दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. तर इथं लोक तुलना याची काय त्यांची अक्कल फक्त मिनरल मिक्सर पुढे चालते मग ते त्याच्याबरोबर तुलना करतात. पण तुम्हाला वाटतं का पण mineral मग एवढंच जरी टाकलं समजा हा. पण त्याच्यातून त्याचा किती फायदा आपल्याला किती भेटतो प्रकारचे याचा फायदे विचार करते ना. हा. शेणात फायदा झाला, शेणात फायदा झाला, गायच्या तब्येतीत फायदा झाला, तब्येत दुधात फायदा दुधात काय फायदा झाला, झाला? गोड लागतं. गोड लागतं, दुधाची क्वालिटी पण चांगली आता असते. 4 महिने तुम्ही दूध खाता येते हा. तर तुमच्या घरामध्ये हेल्थ मध्ये तुम्हाला फरक जाणवला असेल हा. ना तुमच्या स्वतःच्या सगळ्यांच्या. हा. हा हा. तर बाबा तुमची स्किन असेल ही मुलं पहिले खायला किती वापरतात खातच नव्हतं. खातच नव्हता, पितच नव्हता. पितच नव्हतं, आता पितो. किती मोठं समाधान आहे. हा. शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच्या घरच्या कारखान्यातलं जर प्रोडक्शन खात खात नाही नाही तर लोकांनी कसं खायचं ते. हा, असं. आणि आज तो खायला समाधान किती आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण जे पिकवतो ते जर आपणच खायचं नाही म्हटल्यावर दुसऱ्याला विकायचं काय. मग ते आपल्याला नीतिमत्तेने हक्कच नाही तो. बरोबर आहे. आणि आज तुम्ही अभिमानाने विकू शकता ना आमचं दूध खाऊन पाहिजे आहे का नाही. तुम्हाला फॅट मध्ये काय इम्प्रुव्हमेंट फॅट आहे ना माझी पहिली 3 झिरो लागायची हा. आणि 7 9 8 झिरो बरं. लागायची अशी लागायची. आता माझी फॅट 4 1 आणि 8 6 लागते. तुम्ही आले की नाही याच्यामध्ये. म्हणजे आता मी पाठीमाग कुठली तरी म्हणजे मंत्री होते काहीतरी आमदार होते काहीतरी सांगत होते विधानसभेमध्ये ते शेतकऱ्यांची दुधाची समस्या आहे तर त्यांचं दूध एवढ्या लेवलपर्यंत जातच नाही तर त्यांना दूध परवडेल कसं काय. तर खरं तर त्यांनी दूध व्यवसायाची जी काही व्यवस्थापन आहे त्याच्यात बदल केला पाहिजे. बदल केला. गाभण त्यांना राहिले ना तरी दूध तेवढंच देतात गाया. म्हणजे आता समजा 4-5 महिन्याची गाय झाली ना हा. मग काही तिची कमी लेवल पडते पण दुधाला. तशी टिकून राहते. मग पहिलं कसं व्हायचं. पहिलं म्हणजे गाभण राहिली का पडायची 2-3 महिने झाले का मग कमी 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 3 महिन्याची कमी गाभण झाली हा. का 4-5 महिन्याची गाय लगेच बंद पडायला कमी पडायला कमी किती पडायची. कमी पडायची. तरी म्हणजे असे 3-3, 4-4 लिटर निम्म्यापेक्षा खाली. निम्म्यापेक्षा आता तुमच्या किती लिटरच्या गाय आहे सगळ्या. आता या सगळे ना सगळं 2-3च फक्त 15-16 लिटरचे बाकी सगळे 20-20 लिटर. बापरे सगळ्यात जास्त आहे. मग तुम्ही सगळ्यात जास्त लिटरचे गाय आहे तर तुम्ही त्या सगळ्या गायांना ज्यावेळेस तुम्ही देताय तुमचं दूध आता किती टिकून आहे गाभण राहिल्यावर. आता सध्या ना 7 गायांचं दूध चालू हा. आहे तरी मी 85 लिटर दूध घालतो. बापरे. आणि 3 महिन्याच्या 2 आहे, 4 महिन्याच्या 2 आहे आणि 5 महिन्याच्या. म्हणजे जे अप अँड डाऊन्स म्हणतो आम्ही ते अप अँड डाऊन्स मिल्क चालू असल्यावर होत नाही. आणि बाकीचे मिनरल मिक्सर किंवा बाकी चालू असल्यावर मग ते काय होतं अप अँड डाऊन. डायरेक्ट खाली येतं. म्हणजे दूध वर पण जातं हा. आणि डायरेक्ट निम्म्यापेक्षा खाली. मग सरासरी तुम्ही तर खाली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये सरासरी तुम्ही वरती येतो. वरती. बरोबर आहे ना. हो. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जे बेनिफिट आहे ते टिकून राहत. टिकून राहतं बरोबर. ही फार मोठी गोष्ट आहे. मग म्हणजे गर्भधारणेच्या काळामध्ये गायीची जी शक्ती कमी होती तर गर्भाची वाढ व्हायला जी शक्ती खर्च होती ती खर्च हे पावडरीनं तिची भरून निघते हा. आणि तिची लेवर तीच टिकून चालू राहते. राहते. ही फार मोठी गोष्ट आहे ना. मग हम्म. म्हणजे दूध व्यवसायाला खरा जो तोटा होतो तो इथंच होतो की गाय गाभण राहिली एक तर गाभण राहत नाही आणि राहिली तर मग हे असं डायरेक्ट निम्म्याने कमी राहिली तर निम्म्याने कमी होते. हा लेवल तुटून जाते. 50 लिटर घालायचं तर 25 वर येतं. मग तुमचं तर मला सांगा निम्म दूध जर तुटलं तर तुमचं ते काय भाव पडत दूध व्यवसाय. तो धंदा करून सुद्धा आणि एवढं सगळं करून मग तुम्ही म्हणता की समजा हे जे आता आपण बघतो का मिल्क चार्जरचा विचार केला तर शेण असेल हा आरोग्य असेल दूध असेल किंवा भाकड काळ असेल आणि आजार असेल 5 गोष्टी या 5ही गोष्टींमध्ये तुम्हाला उजवं ठरलंय ना. तुम्ही कंटिन्यू 4 महिने कसं चालू शकतो तुमचे प्रॉब्लेम संपले मग तुम्ही बंद करून टाकायचं. नाही ना पण फायदा आहे ना. फायदा आता कसं आहे, आहे. आपण म्हटलं मिनरल मिक्सर वगैरे कंटिन्यू द्यायचो. हा. हे मिनरल मिक्सर टाईप आपण चालू ठेवू म्हटलं कंटिन्यू. प्रॉब्लेम म्हणजे त्याच्यापासून जर तोटा असता काही हा. साईड इफेक्ट असते तर मग गोष्टी गाय आता मस्त चमकायला लागले. हो समज. चमक आली. बरोबर. आणि तुम्ही दूध आता कसं डेअरीला विकता हो डेअरीला रेट मध्ये फरक पडला असेल ना. हो रेट मध्ये फरक. किती फरक पडला. म्हणजे आता 3 5 8 5 ला आता दर कमी झाली 31 रुपये आहे ना हा. तर मला 33 रुपयापर्यंत दर पडतो. पडतो. म्हणजे 33 रुपये दर पडतो वरून खर्च तुमचा खर्च पण कमी. डॉक्टर वाचला फक्त काय भरायला नव्हतं डॉक्टर येतो असं. त्यांचे आजार ताप वगैरे आला बिजार तर. डॉक्टर आता तुमच्यावर असे रुसले असते ना का हो, मला बोलवतो नाही काय 4 महिने झाले. हा नाही तसं काही नाही. नाही तसं काही नाही. डॉक्टर नाराज नाही. नाही डॉक्टर कसं काय? मग त्यांचे चक्र कमी झाले ना. तुमच्या मेडिकलवाल्याचं पण कौतुक वाटतो हो. कारण त्यांनी तुम्हाला पहिल्याच चक्रामध्ये सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये मिनरल वगैरे काही वापरू नका. कारण त्यांचा तो धंदा त्यांनी बंद केला म्हणजे तो बुडतो ना त्यांचा बुडतो, धंदा बरोबर. तरी पण त्यांनी त्याच्यावरती म्हणजे त्या कंट्रोल केलं हो. लोभावरती. हो. कारण मला नाही मिळाले पैसे ते चालेल पण शेतकऱ्याचं भलं हो. होऊ द्या. बरोबर आहे की नाही. पण त्याच्यामुळे आज त्याचं ग्राहक पण वाढले असतील ना ग्राहक पण वाढले. मिल्क चार्जरचे. हो. तुम्हाला किती लोकांनी विचारलं असं ना आजूबाजूला हो विचारलं ना सर बऱ्याचदा.
डेअरीवर पण चर्चा होती ना. काय चर्चा होती? एक दोन मित्रांना माझी गाई गाभणच राहत नाही रे. बर. लय वेळा भरली पण राहतच हा. नाही. हा. काय करावं, विकून टाकावं काय? बर. मी म्हणतो अरे तिला एकदा मिल्क चार्जर देऊन बघ. बर. माझ्या गायांचा प्रॉब्लेम होता, अरे वा. सॉल्व्ह झाला. बर. मी असं त्याला सांगतो नाही का. मग एक दोन जणांनी हा. वापरलं तिथं पण. बर. म्हणजे आता कुठं भेटेल म्हणून पूनम मेडिकलवर जा, तिथं भेटेल. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे म्हणलं ज्याला विश्वास नव्हता ना कोणी हे लय मागच चालतो आता तसं. म्हटलं तू मग तुला प्रॉब्लेम आहे ना, तू आधी रिझल्ट घे. 1 किलोचा पॅक पण आहे हा. म्हणलं, तू घेऊन जा, हा. वापरून बघ. तुला रिझल्ट वाटले तर चाल, नाही तर तुझा प्रश्न होईल. काय माहिती का, मला एक सांग. सोनार आहे, सोनार तो श्रीमंत आहे म्हणून सोन्याचा व्यापार करतो का? नाही म्हणजे बेंटेक्सचा व्यापार, एखादा गरीब सोनार आहे तो बेंटेक्सचा व्यापार करतो का? नाही तो सोनाच करतो. सोनं बेंटेक्सच्या व्यापारामध्ये डायरेक्ट तुमच्या 2,000 रुपये डायरेक्ट 5,000 रुपये म्हणजे डायरेक्ट 3,000 रुपये नफा आहे. हा बरोबर आहे. बरोबर. पण तरी सुद्धा सोन्यामध्ये नफा कमी. हा. 55,000चं सोनं जरी विकलं त्यांनी, 1 तोळा सोनं जरी विकलं तरी सोनारांनी, तर त्याला 2-4 हजार रुपये फायदा आहे. 2-4 हजार. 2-4 पण याला तेवढा नफा फक्त एकच सोन्याच्या दागिन्यावर आहे, सोन्याच्या. बेंटेक्सच्या. बेंटेक्स. मग तरी पण ते सोनार बेंटेक्स का नाही विकत? बरोबर. विचार करण्यासारखी गोष्ट आहे विचार ना. करण्यासारखी. हा, बरोबर. मग आपण शेतकऱ्यांनी जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे हा तर तुम्ही तुमच्या शेतात तुमच्या गायांना तुम्ही घाणेरडं दूध तयार करणार, त्यांचे आरोग्य खराब करणार, गायी तुम्ही शोषण करून ती मार्केटमध्ये खाटकाच्या लायकीची होऊन विकणार. विकणार. तुम्ही श्रीमंत कसे होणार? नाही बरोबर. याला तुम्ही महाग आणि म्हणा. त्याला आपल्याला पाप आहे ना. म्हणजे आज आम्ही काय करतोय, गुटखा आहे ना 4,000 रुपये किलो आहे, तो आम्हाला काय वाटतो स्वस्त. स्वस्त होईल. आणि खारी खोबरं 400 रुपये किलो, ते आम्हाला काय महाग वाटतं? वाटतं. तसं हे खारी खोबरं आहे, दिसताना वाटतं महाग. महाग. बरोबर आहे ना? हा बरोबर. पण तो गुटखा एवढा खायचा तो स्वस्त वाटतो. स्वस्त वाटतं. पण ते विष आहे ना, विष. नशा आणतं तुम्हाला. तसं हे मिनरल मिक्सचर आहे, नशा आणतं. आणि हे विष येते, ते शेतकरी जर समजून न घेतला आणि पायाजवळ पायची वृत्ती बंद केली पाहिजे. डॉक्टरचा खर्च महिन्याला किती होता सरासरी इथून मागचा महिन्याला येतो मागे ना कमीत कमी 7-8 हजार रुपये तरी जाईल. जायचं, तो काय झाला आता पूर्ण बंद झाला. फक्त भरायचा. भरायचा. म्हणजे भरायचा खर्च मी आता किती राहिला, भरायचा खर्च काय डॉक्टरच्या खर्च डॉक्टरचा येतो. खर्च. तुमचा तो भरायचा खर्च तुम्ही 7-8 हजार मध्ये समजा 2-3 हजार जातो. मग बाकीचा वायफळ खर्च 4-5 हजार होतच ना. होतं. म्हणजे महिन्याला 5,000 रुपये तुमचा तो वाचला. हो. बरं, दुसरं मुद्दा, तुमचं जे खोराक आणि चाऱ्याचं नुकसान व्हायचं हा. ते होत नाही. ते कमीत कमी 2-3 हजार वाचला असेल ना. वाचलं. 7,000 रुपये झाले. 7-8 हजार रुपये. त्याच्यानंतर तुमचं दुधाचे रेट वाढले, दूध कमी मेंटेन झालं, त्याचे किती उत्पन्न वाढलं असेल? ते तर आता 1 रुपया वाढला तरी आता 100 लिटर म्हणलं 100 रुपये वाढले. 100 100 रुपये वाढले. बरोबर आहे. आणि दूध किती वाढलं असेल सगळ्या गायांमध्ये? दूध आता तसं म्हटलं ना तर आता दूध पार 50 लिटरवर यायला पाहिजे होतं. आलं असतं. पण आता 100 चालू आता आहे. 100. म्हणजे 50 लिटर दूध वाढल्यासारखं आहे सर. हा, म्हणजे ते 1,500 रुपये. मग मला सांगा, तुमचं साधारणतः 10,000 रुपये तुमचं मिनिमम तुमचं 10,000 रुपये काय झाले बचत झाली आहे. बचत झाली. आणि फायदा म्हणजे भाकर राहणार गाय बंद झाली. बरोबर. आता समजा तुमची एक गाय भाकर राहिली महिन्याभर, म्हणजे किती तोटा आहे तुमचा? 15,000. 15,000चा तोटा. एक महिना भाकर राहिली तर हा. तुमच्या जर 4-5 गाया जर 3 महिने राहिले तर किती तोटा आहे तुमचा? करायची बा. एक गाईचे 15. 45. 45,000 रुपयाचा महिन्याचा काय आहे तुमचा तोटा. आणि हे 10,000 किती झाले? 55,000. मग मला सांगा, 55,000 रुपये महिन्याचा तोटा आहे. आणि तुम्ही आता किती महिन्याला किती जाताय? दुसऱ्या गायाने किती जाता? महिन्याला आहे ना साधारणतः महिन्याला आता ही बॅग आपल्याला 3 महिने जाते आम्हाला सगळ्या गायांना असं किती एवढे गाय आहे सगळ्या? सगळे ना 18 काय कालवडी कालवडी सगळं चालतं. तर फक्त गाय ना तुम्ही किती चालता? गायांना ना त्याचं मी माप नाही का, म्हणजे माप नाही तुमच्या किती माप जाते? नाही अंदाजे अंदाजे ते असं तुम्ही जे म्हटले ना मला का आम्ही ते 15 दिवसातून वगैरे देतो, त्याची काहीच गरज नाही. तुमच्या गाय अशा गोळ्यासारख्या चमकणार. तर तुम्ही काय करा, आता तुम्हाला 5-50 हजार रुपयाचा महिन्याला फायदा होऊ राहिला ना, तुम्ही याच्यामध्ये थोडंसं प्रमाण वाढवा. प्रमाणावर असं हा, हा. ज्या गाया तुमच्या मोठ्या आहेत त्यांना 100 ग्रॅम द्यायचे एखाद्या. 100 ग्रॅम. आता इथून पुढे इथून माग कसं केला आम्ही, धंदा वाचवायचा होता, हा. आता धंदा सजवायचा. सजवायचा. हा बरोबर आहे. म्हणजे हा पण म्हटला पाहिजे जेसीबी खूप होता. हे खरं सांगतो मी, हे खरं ना जेसीबीला स्पर्धा आहे, खरं. याला स्पर्धा नाही. याला स्पर्धा नाही. बरोबर तुमच्या आहे. दुधाची क्वालिटी तुमचं आज तुम्ही म्हणले 4.5 तुमचं फॅट आहे ना, याच्या 5 म्हणजे 4च्या पुढे निघून जाणार, 5च्या आसपास. पाचशे. हे त्यांना प्रमाण कसं आहे तुम्हाला मी तसं जे सांगतो, मापच आहे आपलं. पहिली बॅग खोलली तुमची, तुम्ही म्हणता. बॅग खोलली तुमची बॅग पहिल्यांदा खोलली. हा बघा, हे बघा चमच्याच मी पहा हो आहे आहे. हा चमचा जो आहे ना, हा चमचा 50 ग्रॅमचा आहे. हा 50 ग्रॅम. असं सपाट घेतलं ना तुम्ही, असं सपाट हो हे 50 ग्रॅमचे. 50 ग्रॅम. आणि असे ना 2 चमचे घ्यायचे. कोणत्या गायांना? मोठ्याल्या दुधाच्या मोठ्या गाया. दुधाच्या गायांना 2 चमचे घ्यायचं. तुमचं दूध आणखीन 25 लिटर 100 वाढणार. ग्रॅम. हा 2. 10 लिटर तर गॅरंटी वाढणार.
आणि फॅट बी तुमचं आहे ना 4 आसपास येते ना लई 4.5च्या पुढे जाणार. 3.5. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गाय चमकणार तुमची. अजून चमकणार तुम्हाला ते वाटते ना थोडंफार काहीच नाही राहणार ते काय तुम्ही प्रमाण खूप कमी जाते तुमचं आम्ही अंदाजे टाकतोय ना नाही, म्हणूनच तुमच्या देणार आम्ही तर मग याच्यामुळे कसं आहे तुम्ही खूप श्रद्धेने पहिले मनापासून आणि कंटिन्यू वापरत राहिले Continue. म्हणून तुम्हाला ते कळलं नाही तुमचं गोठ आहे ना एवढं 4 महिन्यामध्ये शेजारी पाजारी डायरेक्ट चमकून गेले असते सगळे असं आहे ते म्हणजे शेवटी तुम्हाला माहिती आहे बा शेवटी एक लक्षात ठेवायचं कपडा आपण साडी तुम्ही घ्यायला जाते साडी 500 रुपयाला पण आहे साडी 3,000 रुपयाला पण आहे पण 3,000 रुपयाची साडी कशी राहते 4 बाया विचारते कोण आणली कसं आहे ना तसं तुम्हाला गोठ्यावर आले कोणी बी काय चालू रे असं विचारणार दूध गेलं ना तुमचं तुम्हाला डेअरी विकायची गरज नाही डायरेक्ट लावून टाकायचं. नाही आम्हाला स्टॉलच लावायचा आहे आता. असं पण कधी आधी हे चालायचं किती हे 50 ग्रॅम झालं ना असं 100 ग्रॅम दोन वेळेस चालायचं मोठ्या गायांना ज्यांचं दूध समजा 15च्या पुढे त्यांना 100 ग्रॅम चालायचं ज्यांचं दूध 15च्या खाली आहे त्यांना 75 ग्रॅम म्हणजे एक फुल एक अर्धा आणि ज्या गायांचं दूध 10 लिटरचं कमी आहे त्यांना एकच चालतं आणि कालवडीनं अर्धा म्हणजे तुमचे जर तुम्ही जर बरोबर मापात केलं तर बरोबर सगळं काम व्यवस्थित होणार आणि असं जर केलं खाता का व्यवस्थित हा खातात. हा खातात. खाता काय घाबरले म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये हे 25 किलो आहे ते तुम्हाला साधारण गाय किती जोर 7 गाय आहे ना 7 दुने 14 म्हणजे तुमचं दररोजचं 1.5 किलो याच्यामध्ये गेलं पाहिजे त्याच गायना वाटल्या चालू ठेवा आणि त्यांचा अनुभव पाहिजे कालोडी म्हणा का? हे चारा कालवडींना पण बरं आहे ना त्यांचे पण कालवडींना अर्धा तास चालित राहा पण त्या तेवढ्या गायांना एवढं चालायचं म्हणजे त्या गायांच्या दिवस तुम्हाला कळलं म्हणजे तुम्हाला बाकीच्यांना डिरिंग करता येईल कसं माणूस काय पाहतो खर्चाक पाहतो पण आपल्याला किती मिळतं हे नाही पाहत मग इथं आपलं गरिबी का बनणार होती आपली कारण आपल्याला फक्त येऊ द्या हा बरोबर फक्त येऊ द्या हा आणि माणूस प्राणी असा आहे किती असलं तर तो समाधानी तसं नाही पण जो बिझनेसमॅन राहतो ना म्हणजे कुठलाही व्यावसायिक आहे आता समजा हे तुम्ही मोठमोठी नावं ऐकता रिलायन्स किंवा तो अंबानीचे मुकेश अंबानी बरोबर आहे ना त्यांनी जेव्हा जिओ लॉन्च केला ना तो नाही का मोबाईल जिओ जेव्हा लॉन्च केला त्यांनी तेव्हा 2.5 लाख कोटी रुपये त्यांनी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले म्हणजे टॉवर हे सिस्टम सगळ्या गोष्टी मार्केटिंग सिस्टम म्हणजे सगळ्यांना त्यांना 2.5 लाख कोटी रुपये गुंतवावे लागले मग त्यांना नफा 1.5 वर्ष 2 वर्ष चालू झाला आपण फक्त काय करतो 350 रुपयाचे 1 किलो आणतो आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी रिझल्ट पाहिजे नाही ना दुसऱ्या दिवशी कसं काय भेटेल? बरोबर आहे ना मग जुने लोक म्हणते नाही का तूप खाल्ल्यावर लगेच रूप नाही रूप येत नाही त्याला थोडा म्हणजे कालावधीच लागतो. तूप हे जगातलं सर्वश्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ. ते खालं तरी लगेच रूप येत नाही आणि यांना हे बरडा खाऊन लगेच रूप पाहिजे थोडस टाइम लागेल. इंतजार बडी चीज होती ना सब्र श्रद्धा आणि सबर शिकवली साईबाबांनी आपल्याला पण ती फक्त ते दर्शन द्या पुढे आमच्याकडे श्रद्धा आणि सबुरी आमच्यात नाही तुम्ही सांगतो श्रद्धा आणि सबुरी जर ठेवली तर मिल्क चार्जर हे प्रत्येक शेतकऱ्याचा व्यवस्थेचा उद्धार करेल काय वाटतं तुम्हाला मावशी तुम्हाला अंदाज आहे ना कमी म्हणतोय म्हणून अनुभव आता हे 5 महिना चालू झाला बरोबर आहे ना तुम्ही 5 महिने सलग वापरताय तरी तुम्ही पूर्ण क्षमता नाही वापरलं तुम्ही अर्धाच वापरताय अर्धा वापरतो तुम्ही एवढे आनंदी पूर्ण वापरला असतं काय चमत्कार झाला असता या गाय आणखी वाढल्या बरोबर आहे की किती बकेट असेल चौथी आता ही चौथी आणि बॅग बॅग 2 झाल्या दुसरी म्हणजे बॅग दुसरी बकेट ही चौथी होती 25 किलो का सांगितलं त्यांना आणायला का मला परत मी कंटिन्यू चालू केलं ना त्यानंतर अवेलेबल झाले आणि शॉर्टेज आहे नाही राहिलं बर पूनम मेडिकल म्हटलं मग एक काम करा त्यात 25 किलो येतं का म्हणे विचारावं लागेल त्यांनी विचारलं ते म्हणे आहे अवेलेबल मागवायचं का त्यांनी फोन केला हो म्हणलं मागून टाका म्हणजे परत 3 आणि एवढं 25 रुपये किलो मागं स्वस्त ना म्हणजे 650 रुपये 25 किलो वाचले तुमचे म्हणजे जो 2 किलो फ्री आला ना किलो फ्री आलं काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल सगळ्या स्त्रियांना तुम्ही मी काय तर खरंच सांगेन सगळ्यांनी वापरायला वापरायला पाहिजे पाहिजे. जे अर्धवट वापरून बंद करते त्यांचं आहे. त्यांचं काय आता थोडक्यात त्यांचा विश्वास नाही किंवा मग त्यांचे अर्धवट हे म्हणावं लागेल नॉलेज आणि काही त्यांनी नाही ऑब्झर्व नाही केलं नुसतं चालायचं म्हणून काही नाही खर्चाकडे बघितल्यावर तसं नाही समजा तुम्ही गाय माझ्यावर येत नाही म्हणून वापरलं पण तुम्ही शेणाकडे दुर्लक्ष करते
तुम्ही गायची चमक वाढली त्याच्याकडे दुर्लक्ष हा. करता, दुधाची क्वालिटी सुधारली त्याच्याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही डोक्यात फक्त काय भरेल, माझाव नाही आली, माझाव नाही आली. अरे पण तू बाकीचे चेंजेस बघ ना, नाही बरोबर बरोबर आहे की नाही? Observe टप्प्याटप्प्याने होईल ना. आता आमच्याच गोठ्यावरचं उदाहरण हा म्हणे मम्मी ती विकून दुसरी घेऊन मला नाही विकायची नाही, तिला प्रयत्न करणं आपलं काम आहे. आपली घरची गाई आपण लहानची मोठी केलेली ती खात्रीशीर बरोबर आहे आहे. की? 1 लिटर कमी देऊ दे पण ती खात्रीशीर आहे, आपल्याला तिचा काही प्रॉब्लेम नाही. एवढाच आहे ना, असं तिला काहीतरी ती आजार, मला म्हणे, तिला काहीतरी समजा प्रॉब्लेम बाजारात ही विकणार दुसरी आणणार ती ती कशी कशी निघणार? निघते कशी नाही हिची काय गॅरंटी मग त्यापेक्षा काय आलं म्हणजे हिला तू बघ हिलाच म्हणजे काहीतरी आणि विकली असेल तुम्ही काय भाव विकली असेल? काय व्यवस्थित. एवढी बोनस विकली असेल? 30-40 हजार रुपये बरोबर आहे की नाही? आता ती 1.5 लाखाची गाय आहे. पहा. अरे 1.5 लाखाची गाय 30,000 विकली असती. ही ना अक्षरशः म्हणजे मला विश्वास नव्हता बसत का हार्मोनल ट्रीटमेंट देऊन सुद्धा काही गाभण नाही राहिली. ती याच्यावर कशी राहिली? चौकशी करायची. शिकलेल्या मुलाचा विश्वास बसत नाही. हे काय वाच हे काय याच्यामध्ये? बरं पाहायला गेलो तर असं वाटतंय काय तुला काहीतरी असं मला वाटतंय बघितलं झाड ना पाण्याचं आहे. थोडं आयुर्वेदिक टाईप वाटतं. हा काय व्हायचं का पाहिलं कोंडा वाटतोय हा, कशाचं तरी. म्हणजे मुद्दा काय होतो की असा मसाल्यासारखा वास येतो थोडासा. वास येतो, हा. म्हणजे मग आपण जसं बघतो शेवटी कसं असतं माहिती का की आपल्या ज्या जडीबुटी आहे त्या जडीबुटींमध्ये एक प्रचंड ताकद आहे आणि नुसती जडीबुटींची ताकद काहीच उपयोगाची नाही, त्याच्यावरती ऋषी मुनींनी संस्कार केलेले. आता आपण म्हणतोय बघा, आता उदीत आपल्या घरामध्ये बी अगरबत्तीची तयार होते, तयार होते. इथे मंदिरांमध्ये बी तयार होते. साईबाबाची काम तो आपण त्या तेवढीच संस्थानाची पावित्र्य आहे ना, त्या स्थानाची ती ऊर्जा आहे तिथे. ऊर्जा आहे. तसं आहे आपण काय ताकद आहे म्हणतो? त्याच्यामध्ये. हा. ताकद आहे त्याच्यात. म्हणजे ह्याच्यामध्ये त्या ऋषी मुनींचे काय आहे? ताकद. संस्कार आहे. ते संस्कार असल्यामुळे याच्यामध्ये काय निर्माण झाली? ताकद निर्माण झाली. आता उद्या तुम्ही स्वयंपाक करता, शिरा तुम्ही बी करता घरामध्ये, हॉटेलमध्ये पण मिळतो, तुमच्या हातच का बरं आवडतो लेकराला? त्याला तर नाही आवडत. का बरं? आम्ही घरात तूप तयार करतो घरचं. बरं आता तुपाचा काय अनुभव आहे चालू केल्यापासून? तुपाचं काय आता साई ठेवायची, तूप पण असं जास्त भरपूर गोळा निघतो मोठा. पहिला पहिला असं छोटा निघायचा, तर गोळा मोठा निघतो, आता मोठा मग निघायचा. त्याची काही किंमत नाही का तुम्ही याच्या पुढे? जाऊ दे, आपल्याला विकायला नाही पण आपण तयार करतो ते आपण खाल्लं पाहिजे ना. आपले लेकर आपलं आरोग्य महत्वाचं आहे ना, बरोबर आहे की नाही? शेवटी म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमच्या गोठ्यामध्ये आरोग्य आलं, बरोबर आहे, आजार कमी झाले आणि आज तुम्ही समाधानी आहे ना, हो टेन्शन फ्री. टेन्शन फ्री. आणि डेअरीवर आहे ना सर, पहिलं माझ्या दुधाला क्वालिटी नव्हती, बरं. आता डेअरीवर सगळ्यात टॉपला दूध आहे आपलं. रिस्पेक्ट हा. विकाचं वरून डेअरीवालाच सांगतो, विकाचं दूध 1 नंबर. विकासचं तुझं एक नंबर. खऱ्या अर्थाने बाकीचे जे लोक तुझे मित्र जे आहे का ते जे 100% ह्याच व्यवसाय करतात हो आणि तू दोन्ही पण गोष्टी सांभाळून सुद्धा तू उजवाय आज, उजवा आहे. ते त्यांना अभिमान वाटत अभिमान असेल. वाटतो. हा बरोबर. बरोबर आहे की नाही? चांगले आहे. तुमचा अनुभव सांगा सगळ्या शेतकऱ्यांना, काय केलं पाहिजे तुम्ही, स्त्रियांनी काय केलं पाहिजे? स्त्रियांनी असंच काही गाईचे धंदे हे- म्हणजे ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की हा, नाही? मग केलंच पाहिजे मिरच्या ना. जर वापरताना काय केलं पाहिजे? हा? मिरच्या जर वापरताना अभ्यास केला पाहिजे की नाही केला? हा, मग केला पाहिजे. तर तुम्ही ते निरीक्षण नसतं केलं, 15 वर्षात बंद केलं असं तर हा, मग ते निरीक्षण केलं करावंच लागतं ना. तोटा झाला असता आता का अजून नाही? सुद्धा मला वाटतं किती 2 वर्ष झाले दूध धंदा याच्या म्हणजे त्याच्या वडील गेल्यापासून घेतलाय, तरी पण मग कोणती गाय कशी निघालेली, मग मी बघ ही खात्रीशीर चांगली निघली का, मग त्याला आपण तुमच्या अनुभवाचा फायदा होतो. हा. म्हणजे तोच फायदा तुम्हाला मिरच्या जर मी झाला. हा. म्हणजे आणि मी प्रत्येक पण त्याच्यावर थोडस अभ्यास केला, मी काही लई शिकलेली नाही, 8वी शिकलेली आहे, पण मग कसं बारकाईनं व त्याचं निरीक्षण निरीक्षण खरंच फरक करणं. पडतोय का याने? हा. बरोबर. आणि आणलंय आता तसं तुमचं जे तब्येती जनावरांचे ते आता सुधरत चालली. हा, चालेल. पहिले कसं होतं उतरत जायचं, हा. म्हणजे किती मोठा फरक आहे. हे आम्ही 4 टाइम पिळतोय तरी तिची तब्येत तशी तशी काय ही कालोड ही ही? काढ- ही कालवड. ही मागची हा, बर हा. ती असं लक्ष्मी ती. 23-24 लिटर दूध देते. काय बात करता? पहिलं हा, पहिल्या झाली. ही हा. ही कालवड हा. किती दूध देते? 24 लिटर. 24 लिटर. ए हॅलो ती कासपा ही कासपा लोक म्हणता नाही दूध सगळं काशीवर राहत. नाही नाही कास हा, मी लोकांना सांगतो नाही जायचं. कास उलट आतमध्ये पाहिजे, आत पाहिजे. कास अशी लोंबलेली नको. लोंबलेली मी कितीतरी व्हिडिओ मध्ये सांगितलं. आता तुम्ही काय म्हणता हिला 4 टाइम पिळता तुम्ही, हा. कोणीच विश्वास नाही ठेवणार. नाहीच ठेवणार आता आम्ही आणि 2 वाजता पिळणार आहे तुम्हाला परत. सांगते 75,000ची गाय घेतली होती यांनी, बर आणि तिनं ती 25 लिटरची गॅरंटी होती ना, हा, 25 तिनं आता लिटर. फक्त 10-15 लिटर दूध दिलं कधी गोष्ट आहे ही? जाणल्यावर आता 2-3 महिन्यापूर्वीची. बर हा मिल्क चार्जर वापरायच्या अगोदर. अगोदरची बर हा 3-4 महिन्याची आणि- हा. हा, आणि मग ती दूध नाही देत तिनं दूधच नाही दिलं, शेवटी ती 1.5-2 महिन्यात पार आली 5 लिटरवर.
बर. शेवटी ती विकून टाकली. म्हटलं अरे आपल्या घरच्या छोट्या छोट्या गाय आहेत त्या 20-25 लिटर दूध देते आणि एवढी मोठी गाय आपण सांभाळायची, तू विकत घेतली. मी नको म्हणत होते, म्हणतो मग मी तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, तुला खूपच म्हणजे आजकालची दुनिया आहे दिखाव्याची दुनिया आहे, दाखवायचं आहे. आणि लय तब्येत गायला हा? हा लय तब्येत. तेच- या तेच 2 हार्मोन्स- गायांची एकच गाय हार्मोन्स मध्ये ना हार्मोन्स म्हणजे हार्मोन्स द्यायचे आणि फुफशी बनवायची. आणि कास तुम्हाला सांगते बा एवढी कास. आणि दूध किती यायची 5 लिटर. आणि आता हिची कास किती दिसते आता या छान ना छान खरं दिसतो सर आम्ही. हा खरंच योग किती विशेष बघा. हिची कास पा तुम्ही हिला आहे ना बरं का, हिला तुम्ही इथे पत्तरशी येतो ना, हिला तुम्ही 200 ग्रॅम 2-3 दिवस चाला लगेच जागेवर क्लिअर होईल. हा 200 ग्रॅम 2-3 दिवस चाला एकदम ओके ना. कसं आहे सर, चारा खाल्ला तो पचन झाला पाहिजे, त्याची बैठक झाली पाहिजे. नाही अजून एक गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये हे चालाल ना म्हणजे 100 ग्रॅम सगळ्यांना चालाल ना, तर तुमच्या गावामध्ये असं काही शिल्लक राहणार. आणि ना आमचं म्हणजे गव्हाण बिवण काहीच नव्हते, सगळं खाली होतं चारा. लय दिवस तुम्हाला मुद्दा कळला ना पण गायांच्या आता का तुमचं प्रमाण कमी पडत. प्रमाण कमी पडत होतं. प्रमाण कमी पडत आहे. बरोबर आहे. तुमचं प्रमाण जर बस तुमचं प्रमाण जर समजा मापात असतं तर हे शिल्लक वेळ नसतं आणि ही गाय अजून दूध वाढायची. करा तुम्ही म्हणजे आता हिचं का पाहिलं म्हणजे एक लक्षात येतंय का तुमच्या गायांची ब्रीड चांगली आहे, तर तुम्ही त्यांना मिल्क चार्जर भरपूर सारा हा. तुमच्याच गोष्ट चमत्कार होईल. हा आणखीन 2-3 महिन्यांनी परत येईल चक्करला मी. चालेल. हा हा, संपूर्ण गोठ असा बदलून गेला पाहिजे. बदलून गेला पाहिजे. ते काल सांगत होते काय नाही इथं असं सापळा दिसत होता जेव्हा चालू. हा 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 काय म्हणता माहिती राहत नव्हतं तब्येतच काय. नव्हत्या. ते किती चार आणि ते चारा आहे बा, कुठे नाही तेव्हा देवाची नाही का फार सापायचं होतं. हा, तब्येतीच नव्हत्या गायांना अशा. हिची काय परिस्थिती तिची नाही ती आत्ता झाली, बाकीच्यांची होती कंडिशन झाली. हा. ही गाय तर आजारी झाली होती आणि परत एकदम डॉक्टर म्हणलं म्हणे विकून टाका विकून ती. टाका म्हणे. वेळेवर म्हणे ती उठणारच आम्हाला नाही नाही. विकायची. उठणारच नाही. हा, नाही. आणि मग हे चालू केलं आम्ही तिला आहे ना असे 2-2 खोंगे चारायचो हा. जाणल्यावरती. अच्छा आणि मग तिची तब्येतच सावरली. दुधाला ती 22 लिटर दूध देते. पहा. नाही तुम्ही आता आहे ना तुम्ही हे ज्या गाय आहेत ना मोठ्या ते म्हणजे ज्या जास्त दुधाच्या आहेत, त्यांना जास्त चारा जास्त. म्हणजे ह्या गाय ना 100 ग्रॅम कंपल्सरी चालू करा. सकाळी 100 संध्याकाळी. हिला मात्र एक 2-4 दिवस आहे ना 200 तिला ग्रॅम. जर तिच्या टायमाला पिळलं नाही ना डायरेक्ट खाली दूध. अरे बापरे तुम्ही 200 ग्रॅम चारा 3 दिवस फक्त, नंतर 100च ठेवा. हिची तब्येत एकदम मस्त होऊन जाईल. सगळ्यांचं शेम तुमचं असं मस्त घट्ट हा. चला ठीक. चला येऊ का. हो चालेल.